हां, तर आता आपण बघणार आहेत की ट्रान्सफॉर्म कसं वापरायचं. तर पांडाजमध्ये ट्रान्सफॉर्म काय तर मेथड आहे used to perform a group operation and return a result that is the same shape as the origin data. ओरिजिन डेटाच्याच शेपमध्ये असणारा ओरिजिनल डेटाच्याच शेपमध्ये असणारा रिझल्ट आपल्याला हवा असेल तेव्हा आपण ट्रान्सफॉर्म मेथड वापरतो आणि ती ग्रुपवर वापरतात. ती कशावर वापरतात ते ग्रुप ऑपरेशन आहे. ओके, इट्स मेनली यूज्ड विथ ग्रुप बाय सोबत वापरतात. ग्रुप मेथड ग्रुप ऑपरेशन आहे त्याच्यामुळे ते ग्रुप बाय बरोबर वापरतात. जेव्हा वेन टू अप्लाय यू वॉन्ट टू अप्लाय अ फंक्शन टू ईच ग्रुप, जेव्हा आपल्याला प्रत्येक ग्रुपवर हे फंक्शन अप्लाय करायचं असतं तेव्हा, आणि कीप द सेम नंबर ऑफ रोज इन युअर रिझल्टमध्ये सेम नंबर ऑफ रोज ठेवायच्या असतात तेव्हा, आणि प्रत्येक ग्रुपवर हे ऑपरेशन करायचं असते तेव्हा, प्रत्येक ग्रुपवर ऑपरेशन करायचं असतं तेव्हा आणि सेम नंबर ऑफ रोज ठेवायचे असतात तेव्हा रिझल्टमध्ये हे वापरतात. आता आउटपुट शेप, आता अप्लाय फंक्शन, अप्लाय मेथड आणि ट्रान्सफॉर्ममध्ये काय फरक आहे. तर अप्लाय वापरतो तेव्हा आपलं शेप चेंज होऊ शकतो आउटपुटचा, तर ट्रान्सफॉर्ममध्ये आउटपुटचा शेप सेमच राहतो. यूज केस ॲग्रिगेट और कंबाईनच्या वेळेस आपण अप्लाय वापरतो. ब्रॉडकास्ट कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज बॅक टू ओरिजिनल. ओके, आणि कॉमन युसेज काय, ग्रुप लेवल समरीज रो वाईज ॲडजस्टमेंटसाठी ट्रान्सफॉर्म वापरतात. रो वाईज ॲडजस्टमेंटसाठी ट्रान्सफॉर्म तर कधी वापरायचं ट्रान्सफॉर्म, किंवा ब्रॉडकास्ट ग्रुप लेवल कॅल्क्युलेशन बॅक टू ईच रो, आणि कीप द ओरिजिनल डेटा फ्रेम शेप असेल तेव्हा. आता आपण एक्झाम्पल बघू. इम्पोर्ट पांडाजमध्ये हा डेटा फ्रेम केला, त्याच्यात ह्या टीम्स आहेत आणि हा त्यांचा स्कोर आहे. तर सबट्रॅक्ट ईच टीम्स मीन. आता प्रत्येक टीमचा मीन सबट्रॅक्ट करायचा आहे. DF स्कोर मायनस मीन, DF ग्रुप बाय टीम स्कोर, ट्रान्सफॉर्म मीन. ओके, आता हा सिंटॅक्स लक्षात, हे डेटा फ्रेम DF स्कोर मायनस मीन. ओके, स्कोर मायनस मीन, DF स्कोर, हा स्कोर मायनस DF ग्रुप बाय टीम आणि स्कोर. ओके, आणि मग ट्रान्सफॉर्म मीन. मग आपण आता इथे प्रिंट करू, तर एचा स्कोर मायनस मीन, एचा स्कोर मायनस मीन, हे इथे मिळालं आपल्याला. ओके, कॉम्प्युट्स द मीन पर ग्रुप अँड ब्रॉडकास्ट्स इट बॅक टू ईच रो. काय कॉम्प्यूट करतं, कॉम्प्युट्स मीन पर ग्रुप. त्याच्यामुळं आपण ट्रान्सफॉर्म वापरल्यामुळे काय केलं, मीन पर ग्रुप कॅल्क्युलेट करू शकलो, मीन पर ग्रुप कॅल्क्युलेट करू शकलो. आणि ब्रॉडकास्ट इट वेन, आणि ब्रॉडकास्ट केलं त्याला कुठं, प्रत्येक रोमध्ये, ब्रॉडकास्ट इट टू ईच रो. वेन नॉट टू यूज, जेव्हा वन व्हॅल्यू पर ग्रुप आपल्याला हवी असती, तेव्हा हे वापरायचं का, तर नाही वापरायचं. वन मीन पर टीम हवं असतं तेव्हा हे वापरायचं का, तर नाही. तर ग्रुप वाईज ऑपरेशन करायचे असतील तेव्हा हे वापरायचं. डू ग्रुप बेस्ड कॅल्क्युलेशन्स बट कीप द रिझल्ट इन द सेम साईजमध्ये रिझल्ट ठेवायचा आहे, ग्रुप वाईज कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. सो यू कॅन डू रो लेवल ऑपरेशन विथ द ग्रुप लेवल रिझल्ट. रो लेवल ऑपरेशन आणि ग्रुप लेवल रिझल्ट याच्यावरनं मिळू शकतो. ओके, रो लेवलला ऑपरेशन होतं पण ग्रुप लेवलला रिझल्ट मिळतो. ओके, कळालं, ठीक आहे.